कोकण एक अशी जागा जिथे पोचल्यावर आपोआप पेस स्लो होतो. मुंबईच्या हसलबसलमधून थोडासा ब्रेक घ्यायचा होता आणि त्यासाठी कोकणापेक्षा परफेक्ट डेस्टिनेशन दुसरं असूच शकत नाही. चला तुम्हालाही घेऊन चलते या सुंदर प्रवासात. रोड ट्रिपची मजाच काही वेगळी असते. एका बाजूला हिरवागार निसर्ग, मध्ये गरमागरम चहा आणि एंडलेस कॉन्व्हर्सेशन्स. समटाइम्स डेस्टिनेशनपेक्षा जर्नी जास्त ब्युटिफुल असते. बाय द वे, दिस वॉज माय फर्स्ट टाइम ड्रायव्हिंग ऑन अ रोड ट्रिप. खूपच अमेझिंग वाटत होतं. लाईक वेगळाच सेल्फ कॉन्फिडन्स. फायनली आफ्टर अ व्हेरी लाँग ड्राईव्ह आम्ही अमृतेज निसर्ग सहवास दापोलीला पोचलो. तिकडे आमच्या स्वागतासाठी ऑलरेडी सगळे तयार होते. आमची आरती केली गेली, आम्हाला वेगळ्या प्रकारे वेलकम केलं गेलं विथ कोकम सरबत आणि सो मेनी अदर थिंग्स. द व्हाईब वॉज कम्प्लिटली डिफरंट. खूप मस्त वाटत होतं. आता येतो माझा फेवरेट पार्ट, द फूड. ऑथेंटिक मालवणी कुझीन, फ्रेश फिश, कोंबडी वडे, सोलकढी आणि घरगुती जेवणाची ती चव. कोकणमध्ये कॅलरीज काउंट करत नाहीत, फक्त एन्जॉय करतात. आय वॉज वेटिंग टू एक्सपिरियन्स दिस. आणि आम्हाला इतकी भूक लागली होती दॅट आम्ही जस्ट तुटून पडलो. फायनली आम्ही आमच्या रूमवर पोचलो. इट वॉज अ ट्री हाऊस, अ डिफरंट एक्सपिरियन्स ऑल टुगेदर. आमचा स्टे अगदी नेचरच्या कुशीत होता. आय वॉज नोईंग की सकाळी अलार्म नाही तर पक्ष्यांच्या आवाजाने उठणार होतो. फ्रेश हवा, शांत वातावरण आणि एकदम रिलॅक्सिंग वाईब्स. ऑनेस्टली हीच खरी लक्झरी आहे. ओके, आता तुम्हाला दाखवते द मोस्ट ब्युटिफुल पार्ट ऑफ द रूम, द बाथटब. सो एवढं जेवल्यावर आम्ही मस्त ताणून दिली आणि वी वर रेडी फॉर टी टाईम. गरमागरम कांद्याची भजी, त्यावर थोडंसं मीठ, लिंबू आणि हातात वाफाळता चहा. कोकण म्हणजे फक्त बीचेस नाहीत. इथली शांत गावं, लाल मातीचे रस्ते, आंबा, काजू, नारळाच्या बागा आणि प्रत्येक वळणावर दिसणारा सुंदर निसर्ग. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मस्त व्ह्यू दिसला. शांतता, थंडगार वारा. दुसऱ्या दिवशीची सुरुवात झाली एका ऑथेंटिक कोकणी ब्रेकफास्टने. गरमागरम घावणसोबत ताज्या खोबऱ्याची चटणी. सिम्पल पण किती डिलिशियस. घावणाची सॉफ्टनेस आणि त्या घरगुती चटणीची चव अगदी सोल सॅटिस्फाईंग होती. नाश्ता झाला आणि आता वेळ होती एका ट्रेलची. फुल ऑन एक्साइटमेंट आणि आम्ही निघालो एका भन्नाट अनुभवासाठी.
आम्ही छोट्याशा वाटेने चालत राहिलो. आजूबाजूला दाट हिरवळ, पक्ष्यांचे आवाज आणि निसर्गाची शांतता. थोडं चालल्यावर समोर दिसला तो सुंदर धबधबा आणि सगळा थकवा एका क्षणात गायब झाला. मग काय, थेट पाण्यात डुबकी. वॉटर ट्रेल आणि धबधब्यातील धमाल झाल्यावर खूपच भूक लागली होती आणि मग वेळ झाली एकदम मस्त कोकण स्टाईल लंचची. द हायलाईट ऑफ दिस लंच वॉज उकडीचे मोदक विथ लॉट्स ऑफ तूप ऑन इट. गरमागरम जेवण, घरगुती चव, ताजे पदार्थ आणि प्रत्येक घास अगदी मन तृप्त करणारा. अँड नॉट टू फॉरगेट द मोदक्स. आहा, इट वॉज जस्ट अमेझिंग. इतक्या ॲडव्हेंचरनंतर हे जेवण म्हणजे खरंच एक परफेक्ट रिवॉर्ड होतं. एकदम सोल सॅटिस्फाईंग. त्याच संध्याकाळी आम्ही एका सनसेट ट्रेलवर निघालो. परत तीच एक छोटीशी वाट आणि एंडिंग विथ द ब्युटिफुल सनसेट. सनसेट बघताना एकच विचार आला, आपण आयुष्यात खूप काही चेस करत असतो, पण खरा हॅपीनेस कदाचित अशा छोट्या छोट्या मोमेंट्समध्येच असतो. अ ब्युटिफुल व्ह्यू, गुड फूड अँड आपल्या माणसांची साथ. बस एवढंसं पुरेसं आहे ना. तिसऱ्या दिवशी नाश्ता झाल्यावर आम्ही सेट होतो इथून निघायला आणि गुहागरला जायला. इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल एक्सपिरियन्स विथ अमृतेज निसर्ग सहवास दापोली. आय डेफिनेटली रेकमेंड यू गाईज टू विजिट देअर फॉर द फूड, फॉर द हॉस्पिटॅलिटी अँड एव्हरीथिंग एल्स. नाश्ता झाल्यावर आम्ही निघालो गुहागरच्या दिशेने. मध्येच आम्ही थांबलो कोळथरे या छोट्याशा सुंदर गावात. शांत रस्ते, नारळाच्या बागा, समुद्राची साथ आणि अगदी निवांत वातावरण. दत्ताचं मंदिर, रामाचं मंदिर. काही ठिकाणं मोठ्या टुरिस्ट स्पॉट्स नसतात, पण त्याचं साधेपणच त्यांना खास बनवतं. कोळथरे हे असंच एक छोटंसं गाव आहे जिथे काही क्षण थांबून निसर्गाचा आनंद घ्यावासा वाटतो. आणि मग समोर आला कोळथरचा समुद्र किनारा. ऑनेस्टली दिस बीच वॉज समथिंग एल्स. गर्दी नाही, गोंगाट नाही, फक्त अथांग समुद्र, सोनेरी वाळू आणि लाटांचा शांत आवाज. अशा ठिकाणी आला ना की काही बोलावंसंच वाटत नाही, फक्त तो क्षण जगत राहावासा वाटतं. कोळथरेवरून निघाल्यावर आम्ही गेलो जेट्टीमध्ये आणि तिथून पोचलो गुहागरच्या किनारपट्ट्यावर. मग आम्ही पोचलो सी ब्रीज हॉटेलला. समुद्राच्या अगदी जवळ असलेलं हे शांत आणि सुंदर ठिकाण दिवसभराच्या प्रवासानंतर अगदी परफेक्ट वाटलं. चेक इन केलं, थोडा आराम केला आणि पुढच्या दिवसाच्या नवीन ॲडव्हेंचरसाठी आम्ही पुन्हा तयार होतो. रूम्स वर एस्थेटिक आणि सुपर क्लीन.
10 on 10 for the cleanliness, hospitality and obviously food तर अजून खायचं होतं. So I'll review that later. फ्रेश होऊन आम्ही थेट निघालो गुहागर बीचवर सनसेट पाहायला. देयर वॉज अ डायरेक्ट ॲक्सेस टू द बीच फ्रॉम द हॉटेल. आणि खरंच गुहागर बीचने पहिल्याच नजरेत मन जिंकलं. सोनेरी वाळू, स्वच्छ किनारा आणि नजरेच्या टप्प्यात मावणार नाही असा अथांग समुद्र. इतका क्लीन आणि पीसफुल बीच क्वचितच पाहायला मिळतो. सूर्य हळूहळू समुद्रात मावळत होता, आकाशाचे रंग बदलत होते आणि तो क्षण फक्त डोळ्यात आणि मनात साठवून ठेवावा असाच होता. समटाइम्स द मोस्ट ब्युटिफुल एंडिंग्स आर सनसेट बाय द सी. सनसेट पाहून झाल्यावर आम्ही परत रूमवर आलो आणि वी जस्ट रिलॅक्स्ड इन द प्रॉपर्टी. आणि मग डिनरला गेलो होतो जिकडे आय फाउंड आउट दिस. दुसरा दिवस खूपच रिलॅक्सिंग होता. आम्ही पोचलो हेदवीच्या गणपतीला, तिथे दर्शन घेतलं अँड वी एंडेड आवर डे विथ सम शिरवळे आणि मोदक. ही कोकण ट्रिप आम्हाला खूप काही देऊन गेली. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करून तुमचा फेवरेट कोकण डेस्टिनेशन नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अंटिल द नेक्स्ट ॲडव्हेंचर, बाय बाय.